सत्यनारायणाची पूजा किंवा एखादा कोणताही कार्यक्रम जेव्हा असतो आमच्या इथे, तेव्हा अशा प्रकारच्या मिरच्या केल्या जातात। मिरची फ्राय करण्यासाठी आहे ना, मी मिरच्या स्वच्छ धुवून आणि मधून आहे ना त्यांना काप मारून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी घालून त्यांचा रंग बदलून पूर्ण त्या जेव्हा सॉफ्ट होतील तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आता मस्त रंग पण बदललेला आहे आणि मिरच्या पण सॉफ्ट झालेल्या आहेत। मिरच्यांना फोडणी देण्यासाठी त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि इथे मी अर्धा चमचा गूळ घातलेला आहे, हळद पाव चमचा घातलेली आहे आणि गूळ विरघळल्यावर त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या ज्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत त्या, चवीनुसार मीठ आणि अर्धा कापलेला टोमॅटो सर्व मिक्स करून झाल्यावर त्याच्यावर खवलेला 1 चमचा ओला नारळ घातलेला आहे। मस्तपैकी मिरच्या तयार झालेल्या आहेत। ज्यांना तिखट आवडतो त्यांना या मिरच्या नक्कीच आवडतील। अशा पद्धतीने केलेल्या खूपच छान लागतात। कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे, कारण आहे ना कैरीचा मी इन्स्टंट लोणचं करते, त्यासाठी आहे ना कैरीच्या फोड्या करून घेते आणि मग आहे ना कैरीच्या फोड्यांमध्ये आवश्यकतेनुसार मी तेल घातलेलं आहे। 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि किंचितशी मी याच्यामध्ये आहे ना पिठी साखर घातलेली आहे। त्यामुळे ना हा लोणचा आंबट गोड तिखट तिन्ही फ्लेवरचा होणार आहे आणि खायला एकदम छान लागणार आहे। आणि ही बघा, आमच्या इथे कुठली सगळ्यात जास्त भाजी केली जात असेल तर ती आहे मूगडाळ बटाटा। भाताबरोबर एकदम मस्त लागते गरमागरम। कोबीची भाजी केलेली आहे हळदीवर आणि त्याच्यावर आहे ना मस्त खवलेला ओला नारळ पण घातलेला आहे। आणि हे आहे आजचं संपूर्ण जेवण। जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा।